नमस्कार. तर तूही रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही काही केलं तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल कधी जागा निर्माण होणार नाही आहे. ईश्वरी जायला निघते तेव्हा अर्णव तिला थांबवूनच म्हणतो की तुला काय वाटलं, हे सगळं मी तुझं मन जिंकण्यासाठी करतोय. तू अर्णव राजे शिर्के ची बायको आहे. तुला कसलं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. हे घर तुझं पण आहे. आपलं मान. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी काय आपलं मानायचं आणि नाही मानायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत. त्यामुळे हे सगळं करून जितकी कोशिश कराल ना हिरो बनण्याची, तितकं मी तुम्हाला लांब ठेवेल. अर्णव म्हणतो की स्वतःपासून मला लांब ठेवू शकत नाही. तुझ्या लाईफमध्ये हे सगळं झालं आहे ना, ते माझ्यामुळे झालंय आणि तुझी सेफ्टी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ईश्वरी म्हणते की तुम्ही मला जगासमोर उभं करा ना, तुमची बायको म्हणून. सगळ्यांना 10 वेळा सांगा, ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे. हवं तर माळ घेऊन जप करा अगदी. पण मी मनाने कधीच तुमची बायको होणार नाही. नामुमकिन. आणि तिथून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आजी अर्णवचं सगळं बोलणं आठवतं. तेव्हा तिथे वल्लरी येते आणि आजीला म्हणते की आई बघितलं ना. आजी म्हणते की एका दिवसात माणूस बदलतो हे ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष पाहिलं. वल्लरी म्हणते की अहो आई, तुमचं मन राखण्यासाठी हाच अर्णव लावण्याशी लग्न करायला तयार झाला होता. हे सांगून तरी खरं वाटेल का कोणाला, सांगा बरं. आज सगळ्यांसमोर त्याने तुमचा एवढा मोठा अपमान, नाही म्हणजे अपमान असा नाही केला, सगळ्यांसमोर पहिल्यांदा तुमच्या समोर वाद घातला, ते सुद्धा काल आलेल्या मुलीसाठी. आजी म्हणते की चिंटू बदललाय, यात शंकाच नाही. वल्लरी म्हणते की अहो आई, ही तर सुरुवात आहे. आजी म्हणते की म्हणजे? तेव्हा वल्लरी म्हणते की आई, असं वाटते मला घरातले सगळे निर्णय त्या मुलीच्या हातात जाणार. काय जादू केलीये काय माहिती, पण आई, जे काही सुरू आहे ना, ती चांगले लक्षण नाहीये. आता बघा, ती ना आपल्या सगळ्यांना तिच्या तालावर नाचवणार. आजी म्हणते की चिंटूची आणि या घराची काळजी वाटते ग. वल्लरी म्हणते की अहो, नुसती काळजी करून काही होणार नाही आहे. आपल्याला काहीतरी ठोस उपाय करायला हवा. मी काय म्हणते आई, तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मग बघा त्या ईश्वरीला कशी घराभर काढते ते. तेव्हा आजी तिच्याकडे पाहते. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही म्हणजे अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नामुळे आपल्या घरावर अर्णववर संकट आहे, याची भीती वाटते ना तुम्हाला. आई, आपल्या अर्णवला सुरक्षित ठेवायचं असेल तर काहीतरी उपाय करायलाच हवा ना आई. आई, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. सगळं माझ्यावर सोपवा. मी बघते करायचं काय ते. मी काय म्हणते कळतं ना आई, आणि मनात खूप खुश होते. तर दुसरीकडे आपण पाहतो की ईश्वरी झोपायची तयारी करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आज डिनरसाठी बनवलेले डिशेस छान झालं होतं जेवण. आय नो, मी तुला या आधी सुद्धा म्हटलंय. मग ते मी मिस इंदोर म्हणून म्हटलं. पण आज तू या घराची सून म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. थँक हॅपी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की पण मी हॅपी नाही आहे. तुम्ही चुकलाय. पण मी सगळ्या घरच्यांना जिम्मेदार नाही ठरवणार. त्यांच्यासाठी मी त्यांची सून बनून वागेल. मामी आणि आजी या दोघींचा राग होईल हळूहळू शांत. मी त्यांना प्रेमाने जिंकून घेण्याचा प्रयत्न करेन. पण एक लक्षात ठेवा, आपल्यात कुठल्या प्रकारचं कधीच नातं नसणार आहे. आणि ईश्वरी खाली झोपण्याची तयारी करते. तेव्हा अर्णव म्हणतो की तू खाली झोपणार आहे? ईश्वरी म्हणते की हो, तुम्हाला खाली झोपायची सवय नसेल, मला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर बेडवर झोप, मी झोपेल खाली. तेव्हा ईश्वरी म्हणते की उगाच चांगलं वागण्याची नाटकी काय करताय, इथे कोणी नाही आहे तुमचं नाटक बघायला. उपकार नको तुमचे, मी झोपेल खाली. तेव्हा अर्णव ईश्वरीचं ऐकत नाही आणि तिच्या हातातली चादर खेचून म्हणतो की मी सिंदूर, तू वर झोपणार आहे, फायनल. तेव्हा ईश्वरी म्हणते की ही दादागिरी नाही चालणार. तेव्हा अर्णव म्हणते की तुला ऐकावं लागेल. ईश्वरी म्हणते की बिलकुल ऐकणार नाही. अर्णव म्हणते की दिस इज टू मच नाव. ईश्वरी म्हणते की तुम्ही असं इंग्लिश बोलून तुमचं ऐकेल असं वाटत असेल ना, तुम्ही चुकतायत. मी बेडवर झोपणार नाही म्हणजे नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की यू आर इम्पॉसिबल. तेव्हा ईश्वरी म्हणते की लवकर लक्षात आलं. अर्णव चिडूनच म्हणतो की कर तुला जे करायचंय ते. ईश्वरी म्हणते की मी करणारच आहे आणि ईश्वरी खाली झोपते. अर्णव रागानेच खाली निघून जातो.
तेव्हा तिथे आजी असते. आजीला म्हणतो की आजी तू झोपली नाही अजून. यावर आजी म्हणते की मन शांत असेल तर झोप लागणार. अर्णव म्हणतो की आजी मला बोलायचंय. तेव्हा आजी त्याला म्हणते की मला आता कोणत्याही विषयावर कोणाशी बोलायचं नाही आहे. अर्णव म्हणतो की अर्णव म्हणून नाही, चिंटू म्हणून ऐकून घेशील प्लीज. अर्णव म्हणतो की आजी तुला खरं असं वाटतं, तुला त्रास व्हावा, तुला वाईट वाटावं म्हणून मी मुद्दाम काय करेन? मला सांग, मी लावण्याशी लग्न करायला का रेडी झालो होतो? कारण तुझी तशी इच्छा होती. तुझ्या आनंदासाठी मी तयार झालो होतो. पण आजी सिच्युएशन अशी प्रॉब्लेमॅटिक होती की मिस इंदोरला वाचवण्यासाठी मला तिच्याशी लग्न करावं लागलं. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आणि मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं केलंय. हा माझा डिसिजन चुकला असेल मे बी, पण माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं. तेव्हा आजी म्हणते की अरे तुझी सगळी कारणं योग्य असतील, पण ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाही. अर्णव म्हणतोय की आजी काय करू मी? घरातून बाहेर काढू तिला? सोडून देऊ तिला? आजी तुझे आणि आईचे संस्कार नाही आहे असे. मला सांग, आमचं लग्न झालं आहे. आता तिला जर असं घराबाहेर काढलं तर तिच्यावर अन्याय नाही का होणार? अर्णव राजे शिर्केने टाकलेली मुलगी असं तिला कोणी म्हणालं तर तुला आवडेल? ते तुझ्याकडे याचं उत्तर नाही आहे की तुला ते द्यायचं नाही आहे. आय रिअली डोंट नो. जी मला तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते, व्हेरी इम्पॉर्टंट. तुझा आशीर्वाद माझ्यासाठी सगळं काही, पण मिस इंदोरच्या विरोधात मी काहीही सहन करणार नाही. आजी बिकॉज ही इज माय रिस्पॉन्सिबिलिटी नाऊ. आजी हे सगळं ऐकून निघून जाते. तर इथे ईश्वरीला झोप येत नाही. तिला खूप रडू येतं. तिला तिच्या आईचं सगळं बोलणं आठवतं. तर इथे अर्णवला सुद्धा झोप येत नाही आणि तो त्याच्या रूममध्ये जात असतो. तेव्हा ईश्वरी खुर्चीकडे बघूनच बोलते की दृष्ट आहात तुम्ही, खूप दृष्ट. फक्त तुमच्या इगो पायी ना तुम्ही दुसऱ्यांच्या जिंदगीशी खेळताय. त्यांना तुम्ही कठपुतलीसारखं नाचवतात. माझं लग्न होणार म्हणून आई बाबा किती आनंदात होते, पण तुमच्यामुळे त्यांना मजबुरीमुळे माझं लग्न तुमच्याशी लावून द्यावं लागलं. आजपर्यंत माझ्या आयुष्यात ज्या काही वाईट घटना घडल्या आहेत ना, त्या फक्त तुमच्यामुळे घडल्या आहेत. बाबांचा ॲक्सिडेंट, माझं लग्न, हे सगळ्यांना कारण ना तुम्ही आहात. का मागे लागला आहेत माझ्या? का भेटलात मला? मी तुमचं काय देणं लागते की माझ्या जिंदगीत आलात? आता तुमच्यामुळे माझ्या आई-बाबांना माझी काळजी असणार आहे आणि खूप रडते. तेव्हा अर्णव तिचं सगळं बोलणं ऐकतो आणि रूममध्ये येतो. तेव्हा अर्णवला ईश्वरीचं सगळं बोलणं आठवतं. त्याला खूप वाईट वाटतं आणि विचार करून तसाच झोपतो. दुसरीकडे आपण पाहतो की सकाळी अंजली ओरडूनच चिंटू चिंटू म्हणून आवाज देते. तेव्हा अर्णवला जाग येते आणि म्हणतो की ताई, आणि अर्णव म्हणतो की ताईने असं मिस इंदोरला बघितलं तर नाही, मिस इंदोरला उठवावं लागेल. तेव्हा अर्णव ईश्वरीला आवाज देतो, पण ती काही उठत नाही. तेव्हा उचलून तिला बेडवरती ठेवतो. अंजली वरती येऊन बाहेर दरवाजा वाजवत असते. तेव्हा अचानक ईश्वरीला जाग येते आणि म्हणते की काय करतायत? तेव्हा अर्णव म्हणतो की ताई आली आहे, तुला असं बघितलं खाली झोपले. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग मला उठवायचं ना. तेव्हा अर्णव म्हणतो की उठवत होतो. तेव्हा अंजली म्हणते की चिंटू दार उघड रे. अर्णव म्हणतो की आलो ताई आणि तो दार उघडतो. तेव्हा अंजली म्हणते की चिंटू चिंटू आपली आजी. अर्णव म्हणतो की काय झालं आपल्या आजीला आणि तू अशी पॅनिक का झाली आहे? अंजली घाबरूनच म्हणते की अरे आजी दारच उघडत नाही आहे, मी केव्हापासून प्रयत्न करतोय. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट? आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.